हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली. आज आपण आणखीन एक बेबी शॉवरसाठी वर्क बनवत आहोत. इथं मी आई आणि मुलाचा खूप सुंदर असा फोटो ड्रॉ करून घेतलेला आहे. शुगर बीट्स घेतलेले आहेत आणि जरी थ्रेड घेतलेला आहे, गोल्डन थ्रेड घेतलेला आहे पॉलिस्टर, आणि इथं घेतलेले आहेत मी लॉंग पाईप हँगिंगसाठी आणि सुई, ज्याच्यामध्ये मी गोल्डन धागा टाकून घेतलेला आहे. आणि 2 सुई लागणार आहेत आपल्याला, 1 नंबर आणि 8 नंबर. एक जरी थ्रेडसाठी आणि एक याच्या शुगर बीट्ससाठी. आणि कटर देखील घेतलेला आहे मी धागा कट करण्यासाठी. तर आपल्याला बेबी शॉवरचं वर्क बनवण्यासाठी हा मटेरियल लागणार आहे सगळा, जे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आता मी इथं घेतलेला 1 नंबर सुई आणि जरी थ्रेड. सगळ्यात पहिलं आपण ब्लाऊजच्या समोरच्या बाजूवरती चेन टिच बनवून घेणार आहोत. 2 लाईन बनवून घेणार आहोत. पटापट वर्क करून घेऊया. तर इथं मी 2 लाईन बनवून घेतलेले आहेत. तर इथं मी घेतले होते शुगर बीट्स. हे देखील एक लाईन संपूर्ण बनवून घ्यायची आहे आपल्याला. तर इथं मी घेतलेला आहे सिल्वर कलरची स्टोन चेन घेतलेली आहे. चेन म्हणजे हे पट्टी भेटते अशी 2-3 लाईनची असते. त्याच्यामधनं एक लाईन मी कटिंग करून घेतलेली आहे आणि B7000 ग्लूने व्यवस्थित चिपकून घेणार आहोत आपण. तुम्हाला अशी स्टोनची जे पट्टी आहे ते आरीवर्कच्या दुकानामध्ये इझिली भेटून जाते. सगळ्या कलरमध्ये अवेलेबल असते हे. तर अशा 2-3 लाईन चिपकवलेल्या असतात, त्याच्यामधनं एक लाईन मी कट केलेली आहे. इथं शुगर बीटची आणखीन एक लाईन बनवून घेतलेली आहे. इथं तुम्ही गोल्डन मोती देखील घेऊ शकता. इथं सगळ्यात पहिलं आपण चेहऱ्याला चेन टिच बनवून घेणार आहोत. इथं व्यवस्थित व्हिडिओ बघा, ज्या करून तुम्हाला चेहरा इम्पॉर्टंट असतो. बेबी शॉवरमध्ये जेव्हा आपण बनवतो आई आणि मुलाचा, तेव्हा चेहरा खूप इम्पॉर्टंट आहे. कारण तो जर चेहऱ्याचा थोडाही वर्क बिघडला तर तो वर्क खराब दिसतो. त्याच्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित बघा, कारण अशाच छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला वर्क करण्यासाठी खूप हेल्प होते. छोट्या छोट्या टिप्स देखील आहेत जे मी तुम्हाला सांगत आहे की वर्क करताना व्यवस्थित वर्क करायचं आहे, ज्या करून चेहऱ्याचा शेप बिलकुल पण बिघडला नाही पाहिजे. तर बघू शकता नाकाच्या तिथं पण मी व्यवस्थित धागा खेचून घेत आहे. ड्रॉ करताना व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचं आहे, ज्या करून बघू शकता तुम्ही पॉईंट टू पॉईंट आपण जसा फोटो आहे तसंच आपण वर्क करत जाणार आहोत, ज्या करून वर्क बिलकुल बिघडणार नाही आहे. त्याच्यामुळं मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे, ज्याच्यामध्ये ट्रेसिंग कशी करायची, ड्रॉ कसा बनवायचा ते सगळं व्यवस्थित मी दाखवलेलं आहे. तुम्ही नक्की जाऊन तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघा. तर आता आपलं आरी वर्कचं बेसिक झालेलं आहे आणि ॲडव्हान्स वर्क चालू आहे. तर ज्यांनी कोणी बेसिकचे व्हिडिओ बघितले नसतील
ज्यांना कोणाला शिकायची इच्छा आहे आरीवर्कचं बेसिक, त्यांनी नक्की जाऊन आपल्या चॅनलवर बघायचे आहेत व्हिडिओ बेसिकचे. आणि आता आपले ॲडव्हान्स चालू आहे, तर ॲडव्हान्सचेही भरपूर व्हिडिओ आपण बनवून अपलोड केलेले आहेत. खूप छान छान असे वर्क बनवलेले आहेत, तर नक्की जाऊन बघा. ज्यांना कुणाला माझे व्हिडिओ आवडतात त्यांनी नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला बिलकुल विसरू नका, ज्याकरून तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल, ज्याकरून तुम्हाला शिकण्यामध्ये मदत होईल. तर इथं आपण आईच्या चेहऱ्याचा वर्क कंप्लीट करून घेत आहोत. डोळे आणि आयब्रो देखील बनवून घेणार आहोत आणि बेबीचा फेस देखील पूर्ण बनवून घेणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा.
तर इथं बघू शकता आपण शुगर बीट्स लावणार आहोत. पूर्ण शुगर बीट्स लावून घेऊया. तुम्ही वर्क बघा. तर आता इथं आपण चेन टिच करणार आहोत. वर्कच्या साईडने आउटलाईन देणार आहोत चेन टिच करून. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. तर इथं चेन टिचने आउटलाईन देऊन झालेली आहे आणि आपण करणार आहोत हँगिंग. तर इथे हँगिंगसाठी लॉंग पाईप, जसं मी तुम्हाला सांगितलं की इथं लॉंग पाईप घेतलेले आहेत मी आणि सुई घेतलेली आहे. व्यवस्थित सुई वरती काढून घ्यायची आहे. सुई खालच्या बाजूला टाकायची आहे. धागा पकडून ठेवायचा आहे बोटामध्ये आणि सुई वरती घेऊन त्याला गाठ द्यायची आहे. व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे. आणि एक लॉंग पाईप टाकणार आहोत आपण आणि एक शुगर बीट्स. तर हे पटापट बनते हँगिंग आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते. पूर्ण ब्लाऊजमध्ये बनवलं तुम्ही तर खूपच सुंदर दिसते. तर पटापट आपण हे वर्क कंप्लीट करून घेऊया. पूर्ण हँगिंग बनवून घेऊया. अशीच पूर्ण हँगिंग बनवून घेणार आहोत आपण. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही शुगर बीट्स, कट बीट्स या दुसरे पण कुठले पण मोती तुम्ही त्याच्यामध्ये टाकून हँगिंग करू शकता. पण हे मी आणले होते लॉंग पाईप. याच्या पहिला मी लॉंग पाईपचं हँगिंग वर्क नव्हता दाखवला, त्याच्यामुळं मी दाखवत आहे की तुम्ही पटापट असे हँगिंग वर्क करू शकता. तर इथं कंप्लीट झालेला आहे आपला वर्क. तुम्हाला आजचा वर्क कसा वाटला ते नक्की सांगा. ज्यांना कोणाला आवडला आहे माझा वर्क सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.